करिश्माताई बहीण आहे माझी, तिला बाहेर काढणं कर्तव्य आहे माझं. चल आता काळजी करू नको, विठुराय आहे आपल्या पाठीशी. इंदू चलायचं का? उशीर होतोय. एकच मिनिटात आले. अगं आता काय? एक खूप मोठं काम करायचं राहिले, आलेच. मोठ्या बाई, हा नमस्कार करते, आशीर्वाद द्या. नमस्कार ठीक आहे, पण आशीर्वाद दे मागे. आणि ते तुला कशाला पाहिजे? हो, कोर्टात वकील म्हणून माझी पहिली केस आहे, पहिली हिअरिंग. तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे. पण तुझा इठुराया आहे की. तो तर आहेच हो, पण तुमची पण साथ पाहिजे. एक लक्षात असू दे, हे बघ, मी कधीच कुणासमोर हारलेले नाही. आणि तू माझी सुने, मला कॉपी करायचं, कुणासमोरही हारायचं नाही, कळलं? ऑल द बेस्ट. कर नमस्कार. थँक्यू मोठ्या बाई. आता तुम्ही सोबत आहेत म्हणल्यावर विषयच संपला. करिश्मा ताईला निर्दोष सिद्ध करूनच घरी येते. हा. निघायचं. निघूयात. म्हणजे तू म्हणतोस म्हणून आपण जाऊयात फिरायला. ऍक्च्युली करिश्माच्या केसचं आज पहिलं हिअरिंग आहे आणि त्यात आपण असं फिरायला जाणं, मज्जा करणं तुला योग्य वाटतंय? त्यात काय चूक आहे? तिनं गुन्हा केलाय, त्याची शिक्षा कोर्ट देणार तिला. आपण तर प्रेमात आहोत ना. निघायचं का? अगं सगळं काय इकडेच समजावून सांगू का मी तुला? बस ना, चल निघूया. निघूया. कोर्टाचे कामकाज सुरू करा. फौजदारी प्रकरण क्रमांक 123, आरोपी करिश्मा दत्तोबा शेलूरकर. प्रोसीड. माय लॉर्ड, आरोपी करिश्मा या विठूची वाडी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मोहितराव बोडके पाटील यांच्या खून प्रकरणातील एकमेव आणि प्रमुख आरोपी आहेत. त्यांनी 3 तारखेच्या रात्री मोहितराव बोडके पाटील यांच्या राहत्या घरी त्यांचा निर्घुण खून केलाय. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये. माय लॉर्ड, पोलीस तपासात सर्व पुरावे सादर झालेत. प्लीज चेक एक्झिबिट नंबर 1 and 2. पोलीस चौकशीसाठी गेल्यावर आरोपीने देवराया विंझे या 6 वर्षाच्या मुलाच्या मानेवर सुरी ठेवली आणि तिथून पळ काढला.
हा प्रकार केवळ संशयास्पद नाही, तर आरोपी दोषी असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. जज साहेब, आरोपी करिश्माच गुन्हेगार आहे ते सिद्ध करणारा एक आय विटनेसही आहे आपल्याकडे. गोपाळ, हे कुठे आलोय आपण? इथे कोणीच नाहीये, चिटपाखरूही नाहीये. कुठलं ठिकाण आहे गोपाळ? अगं, मौनी बाबाचा मळा म्हणतात या जागेला. इथे फारसं कोणी जात येत नाही. आपल्या दोघांसाठी एकदम परफेक्ट जागा आहे ना. इथे फक्त तू आणि मी. अशा ठिकाणी एकांतात माणूस त्याच्या मनातलं आजवर कोणालाच न सांगितलेलं सगळं बोलतो, सगळी गुपितं फोडतो. आपल्यात कुठलं गुपित आहे गोपाळ? आपलं तर सगळंच माहिती आहे ना एकमेकांना. माहितीये का खरंच? अगं म्हणजे आता माझ्या डोक्यात होतं आपण दोघांनी एकत्र फिरायला जायचं. हे मी सांगितल्याशिवाय कळलं का तुला? सांग ना. सरप्राईज मिळालं ना. मग अशी कितीतरी सरप्राईज द्यायचीच असतील ना आपल्याला एकमेकांना. हो ना, खरं आहे तुझं. अगं, घाबरतीस काय अशी? मला वाटलं की वरून काहीतरी पडलं किंवा खालून काही गेलं की काय, म्हणून घाबरले. ठीक आहे. हा बाबा, किती मस्त पडली. मस्त मोकळं आकाश आहे. झाडाखाली बसूयात ना दोघं आपण. हे धर. हे अंतर आणि सँडविचेस काढ. मी आपल्या दोघांकरता चहा घेतो. अंतर अंतर. चहाची खूप ओढ लागली मला. चल ना चहा घेऊया. ॲडव्होकेट इंद्रायणी, नाउ यू मे प्रोसीड. विठुराया, पाठी राखा. माय लॉर्ड, सरकारी वकील जे म्हणालेत ते अगदी बरोबर आहे. ऑर्डर ऑर्डर. पोलिसांकडे परिस्थितीजन्य पुरावेत.
माझी अशील करिश्मा ही मोहितरावाच्या खुनाच्या वेळेस त्यांच्या घरीच होती हे खरंय, पण खून करिश्मानं केलेला नाहीये. मला त्या जर निर्दोष होत्या तर लहान मुलाच्या गळ्याला सुरी लावून का पळाल्या? ती एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती. पण मायलॉर्ड, लेटर कम्प्लीट. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, भीतीपोटी माणूस बुद्धी गहाण ठेवून वागतं, पण करिश्माला तिची चूक लक्षात आल्यावर ती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. बरोबर ना इन्स्पेक्टर साहेब? होय सर. आणि तिचं स्टेटमेंट तुम्ही स्वतः वाचलंच असेल ना वकील साहेब? माय लॉर्ड, करिश्मानं खून केलेला नाहीये. मायलॉर्ड, फिर्यादीचे वकील विसरतायत की आरोपीला पाहणारा एक साक्षीदार आहे. साक्षीदाराच्या साक्षीवर किती विश्वास ठेवायचा आहे हे क्रॉस एक्झामिनेशन ठरवेल. बस बस. कोर्टाने फिर्यादी आणि बचाव पक्ष दोघांचंही म्हणणं नोंदवून घेतलंय. पुढच्या तारखेला सुनावणी होईल. कोर्ट इज अर्जंट. गपले करा, रडू नको, गबस. हिंदी आहे ना, सगळं नीट करीन, काळजी नको करू. करिश्माताई, तू काही केलेलं नाहीयेस, तुला काही होणार नाही. घाबरायचं नाही आणि धीर सोडायचा नाही. घाबरडू नको, काही नाही होणार. ॲडव्होकेट दिग्रसकर, ओपनिंग आर्ग्युमेंट चांगलं वाटलं. वाटलं नाही तुम्ही कोर्टात पहिल्यांदा उभे राहिलायत? वकील साहेब, अहो पोरीला रोज विठुरायाच्या कोर्टात बोलण्याची सवय आहे, त्यामुळे या कोर्टात ती आत्मविश्वासानेच बोलणार. ऑल द बेस्ट. तुम्हाला पण. इंदू, इंदू, काय झालं? श्रीकला,
उठून उभे राहा. इधर चहाचा कप फेकून दे. जा तिकडे. माझ्याकडे वळ. हे औषध घालतेस ना माझ्या चहामध्ये रोज? हो, अर्क आहे हा. कुठे मिळतो हा अर्क? हा कुठेही मिळत नाही, तयार करावा लागतो. कोण बनवतं? रत्ना. कोण रत्ना? का केलंस तू माझ्या बरोबर असं? का वागतेस माझ्याशी असं? मला सूड घ्यायचाय म्हणून. सूड? कसला सूड? माझ्या बाबांचा सूड. तुझ्या बाबांचा? कोण आहेत तुझे बाबा? पोपटराव लांडगे पाटील. मी मान्य करतो की मीच ते साडीवाला दाढीवाला भूत बनून लोकांना घाबरवत होतो. पण हे कोणामुळे केलं? हे सगळे या पोपटरावने मला करायला सांगितलंय. यानंच त्या पत्रकाराला मारलंय. याचे सगळे काळे धंदे त्याला कळले होते. हे पोपटराव आहेत ना? हे त्या पत्रकाराला मारत होते. तो नालायक माणूस ज्यानं त्या पत्रकाराचा खून केला, साडीवाल्या दाढीवाल्या भूताची अफवा अख्ख्या गावभर पसरवली आणि दहशत बसवली, तो नालायक माणूस पोपटराव लांडगे, तो तुझा बाप आहे? हो, संपूर्ण दिग्रसकर कुटुंबाला मी उद्ध्वस्त करणार आहे, संपवून टाकणार आहे. तू निघून गेल्यावर माघारी माझा काय होईल? मी कोणीच नाहीये का रे तुझी? तुझ्या लेखी माझी काहीच किंमत नाहीये ना. तू जर सोडून गेलास आणि माझ्या आयुष्याचं जर काही बरं वाईट झालं ना, तर त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील. आय लव्ह यू गोपाळ. म्हणजे माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस आणि मग लग्न करून दिग्रसकर कुटुंबाच्या घरात त्यांची सून म्हणून आलीस. हा सगळा तुझा प्लॅन होता? या लोकांनी तुला इतका जीव लावला, त्यांच्यात अशी जीवावर उठलीस तू? हो, इंद्रायणी स्वतःला राखणदार समजते या घराची, पण ती हे घर वाचवू शकणार नाही. माझ्या माणसांना मारणार तू, माझ्या घराचा नाश करणार तू. त्याकरता आता तू जिवंत राहणार नाहीस. तुझ्या तर
विठुराया, अरे कसला संकेत आहे हा? काय सांगायचंय तुला? त्या दिवशी रात्रीचे जे वाईट स्वप्न मला पडलं तेच पुन्हा एकदा पडलंय. ती श्रीकला गोपाळला काही करणार तर नाही ना? हा, खूप भीती वाटू लागली आहे विठुराया. गोपाळचं रक्षण कर, या घराचं रक्षण कर विठुराया.